कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ, मला कळतंय की जे काही घडलंय त्या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास झालाय, पण एखादा बाप कुठलाही त्रास कुठलंही दुःख सहन करू शकतो, पण मुलाचं हे असं वागणं नाही सहन करू शकत। मला आशूकडून खूप अपेक्षा आहेत, पण आज तो जे काही वागलाय ना, मी खचलो मी। नाही भाऊ, हे बघा ऐका ना, मला कळतंय की आशू जसा वागलाय ना ते चुकीचं आहे, पण आपण समजवू ना त्याला। अरे लहान नाहीये हा, आपण काय करतोय कसं वागतोय याचं थोडं तरी भान पाहिजे त्याला। आणि शिवानं सुद्धा एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून का वागली असेल ती असं? भाऊ, शिवा 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 हे तू काय केलंयस? तुला कळतंय तुझ्या या असल्या करण्यामुळे काय होऊ शकतं? शिवा तू मला का नाही सांगितलंस? भाऊ, तुमचा राग तुमची नाराजी मला सगळं मान्य आहे, पण तुम्ही ना मला हवी ती शिक्षा द्या। माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या प्लीज। हेच मला एकदा विश्वासात घेऊन सांगितलं असतंस तर। हे बघा, माझं आशूवर प्रेम आहे, लग्नाआधी पण होतं, आणि त्याची कबुली मी आशूला देत होते, पण तेव्हा कळलं की आशूचं दिव्याशी लग्न होतंय। त्याच्या आधी मला नव्हतं माहिती की माझ्या सख्ख्या बहिणीशी आशूचं लग्न होतंय। कसं शक्य आहे शिवा? तुझ्या बहिणीचं लग्न कोणाशी होणार आहे हे तुला माहित नव्हतं? तुम्हाला आता खोटं वाटेल, पण हे खरं आहे। प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। खरंच मला आईने नाही सांगितलं। तिला वाटत होतं की मी या लग्नात काहीतरी अडथळा आणीन, माझ्यामुळे लग्न तुटेल, कारण जेव्हा जेव्हा दिव्याला बघायला स्थळ आलंय ना आणि तिला नापसंत असेल तर त्या सगळ्यांना मी पळवून लावायचं। पण जेव्हा मला हे सगळं कळलं ना तेव्हा मी माघार घेतली, खरंच, कारण मला दिव्याचा आनंद महत्वाचा होता। जेव्हा मी तुझ्याकडे आलो तेव्हा तू हे का नाही बोललीस मला? कारण भाऊ, तेव्हा मला काही कळतच नव्हतं। हे सगळं हे अचानक झालं। दिव्या पळून गेली हा धक्काच मला सहन होत नव्हता। दिव्या पळून गेली ह्याच्याकडे लक्ष देऊ, आई बाई यांची रडतायत त्याच्याकडे लक्ष देऊ, कुठे लक्ष देऊ काहीच कळत नव्हतं। आणि तेव्हा तुम्ही विनंती केली आणि ती सगळी सिच्युएशन मी नाही बोलू शकले। आणि भाऊ, माझं आशूवर प्रेम नसतं ना तरी मी होच म्हटलं असतं, नाहीतर मी तुम्हाला येऊन सांगितलं असतं ना की माझं आशूवर प्रेम आहे, मला छान लग्न करायचं, तुम्ही नाही नसतात म्हटलं। भाऊ, हे सगळं ना खूप गुंतागुंतीचं आहे, आणि मला वाटतं ना ती परिस्थितीच तशी होती, सगळ्यांचे हात बांधलेले होते तेव्हा। आता जे शिवा सांगते ना त्यावरून मला तरी वाटतंय की त्यात तिची काही चूक नाहीये। नाही भाऊ, मी माफी मागते तुमची। खरंच मी तुम्हाला हे सगळं आधी सांगायला पाहिजे होतं। मला लग्न झाल्यावर कळलं की परिस्थितीने आता आपल्याला ह्याच्यात टाकलंय ना, मग मी आयुष्यभर लढणार, मागे नाही फिरणार। पण माझी चूक झाली। नाही शिवा, तुझी ती चूक झाली म्हणून आज हे घडलं, आणि म्हणून मला हे सगळं कळलं। लक्ष्मण, या सगळ्यामध्ये गुंतागुंत आहे हे तर खरंच आहे, पण बघ ना, एक गोष्ट बरी घडली, यातनं शिवाची आशूबद्दलची खरी भावना आपल्याला कळली। शिवा, तुला सांगतो, खरंच इतके दिवस ना मला ह्या एका गोष्टीचा त्रास व्हायचा की मी हे सगळं तुझ्यावर लादलंय, पण आज जेव्हा मला हे कळलं ना तेव्हा माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं। काय रे,
मस्त आहे. अरे बापरे भाऊ, बघताय ना आज शिवाच्या चेहऱ्यावरचा आनंद जरा जास्तच दिसतोय. चेहरा बघा ना किती खुल्लाय, जसं की लॉटरीच लागलीये मोठी. काय शिवा, सगळी तयारी झाली का? सगळं व्यवस्थित घेतलंयस ना? हो भाऊ, सगळं घेतलं. भाऊ, जे काही झालं त्यासाठी सॉरी, मला माफ करा. शिवा, काल तू मला तुझी बाजू सांगितलीस, त्यातनं मला जे कळायचं होतं ते कळलं. त्यामुळे आता तू माझी माफी मागायची गरज नाहीये. उलट तू तुझी ही सुट्टी आता एन्जॉय कर. वंदनाताई, बाई आजी बरोबर छान मजेत राहा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इकडची आठवण काही दिवस अजिबात काढू नको. काय? आणि आशू कुठे? काय ग, कुठे आशू? तो तयार नाही झाला अजून. तयार झालं नाही? लक्ष्मण, म्हणजे तू त्याला सांगितलं नव्हतंस का की शिवाच्या घरी जायचं म्हणून? मी सांगितलंय त्याला, तरी मी परत एकदा बोलून येतो त्याच्याशी. शिवा, खरं तर काल जे काही झालं ना, त्यानंतर मीही थोडा विचार केला. ज्या परिस्थितीत तुमचं लग्न झालं तेव्हा कदाचित तुझी मनस्थिती हे सगळं कबूल करायची नसेल हे माझ्या लक्षात आलं. आणि आता जेव्हा मला हे कळलंय ना, तेव्हा मी तुला एकच सांगेन, आशूची गाडी अर्धी रुळावर आली आहे. आता तुला ती पूर्ण आणायची, एवढंच लक्षात ठेव. हो काकू, पण मला ना कळत नाही की आशू यायला तयार होईल का. तो काही म्हणाला का तुला? तो म्हणाला की मी काही कुठे येणार वगैरे नाहीये. हे बघ, हे गेलेत ना आता बोलायला त्याच्याशी, ते बरोबर बोलते. तू तुझी तयारी सगळी केली आहेस ना? हो, केली आहे. झालं तर मग तू तयार राहा, तो येईल. आणि आम्ही ना तुम्हाला मुद्दाम अगोदर पाठवतोय, म्हणजे तुम्हाला थोडासा एकत्र वेळ मिळेल. आणि जरा रोमॅन्टिक वागा त्याच्याशी, म्हणजे लवकर जातायत तर काहीतरी फायदा होते तुमचा, कळलं का? हे मला वाटत नाही असं विशेष काहीतरी होईल, पण आशू माझ्याबरोबर यायला तयार झाला ना, एवढंच बास आहे माझ्यासाठी. ए, ते तू नको ठरवूस हा. मला माहितीये डंबो येईलच. तू होप्स नको सोडूस ना, सगळं व्यवस्थित होईल आता. काकू, पण मला कळत नाही की ह्या सगळ्यानंतर सीताई माझ्यावर आणखीन चिडलं तर. शिवा, अगं तुझं आशूवर प्रेम आहे आणि ते चुकीचं नाहीये, माहिती आहे ना तुला. हो, मी त्यासाठी माफी नाही मागत आहे. अगं काय झालं ना की आम्हाला हे सगळं आधी माहीत नव्हतं आणि असं अचानक कळलं, त्यामुळे सगळ्यांना धक्का लागलाय. पण त्यावेळी तुझी मनस्थिती हे सगळं कबूल करायची नव्हती, हेही समजेल सगळ्यांना. थोडासा वेळ दे बाळा, सगळं नीट होईल. तू काळजी करू नकोस. करेक्ट, अगदी बरोबर बोलते उर्मिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.